आज करमाळा नगर परिषदेच्या समोर करमाळा तालुक्यातील सर्व भक्त आणि बरोबर सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी या ठिकाणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा करमाळा शहरामध्ये बऱ्याच दिवसांपासूनची आपली मागणी आहे की अहिल्यादेवींचा पुतळा करमाळा तालुक्यामध्ये करमाळा शहरामध्ये बसला पाहिजे. त्यासाठी बऱ्याच दिवसापासून पाठपुरावा चालू होता, पण अजूनपर्यंत त्याला कुठेतरी न्याय मिळताना दिसत नाही. त्यामुळं अहिल्यादेवी होळकरांची 300वी जयंती म्हणजे आपण सर्व पूर्ण देशभर साजरी केलेली आहे आणि त्याच निमित्तानं नगर परिषदेकडे एक मागणी घेऊन सर्व समाज रस्त्यावरती उतरण्याची भूमिका घेऊन या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलं आहे की अहिल्यादेवींच्या पुतळ्याला करमाळा शहरामध्ये जागा मिळावी आणि ती जागा सर्व समाजाच्या मनामध्ये जी आहे ती जागा उपलब्ध करून द्यावी अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी सकल उपस्थित समाजाच्या वतीने या ठिकाणी करतो. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आज या ठिकाणी सर्व पक्षीय च्या वतीनं अहिल्याबाई होळकरांच्या स्मारकासाठी जागेच्या मागणीसाठी सर्वच पक्षांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे. आज करमाळा नगरपालिकेमध्ये ही मागणी रीतसर निवेदनाद्वारे या ठिकाणी केलेली आहे. तरी आमच्या सगळ्याच समाजाच्या वतीनं आणि सर्व पक्षांच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी पाठिंबाही दर्शवलेला आहे. तर मला असं वाटतं की नगरपालिकेने ह्या गोष्टीचा सहानुभूतीपूर्व विचार करावा आणि लवकरात लवकर अहिल्यादेवी होळकरांचं त्या ठिकाणी स्मारकासाठी जागा द्यावी अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. आज अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासाठी करमाळा शहरामध्ये सर्व पक्षीयांच्या वतीने आज निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनास महाराष्ट्र नवनिर्माण सेना व धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान यांच्या वतीने आम्ही तिथे उपस्थित राहून आज पाठिंबा जाहीर करत आहोत. तर या पुतळ्याची लवकरात लवकर अंमलबजावणी होऊन या पुतळ्याला जागा उपलब्ध व्हावी अशी आम्ही आज येथे सर्वांच्या वतीने विनंती करत आहोत. आज या ठिकाणी राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाची जी मागणी होत आहे ती मागणी अतिशय रास्त आणि योग्य आहे. या मागणीसाठी सकल मराठा समाज, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व विविध सामाजिक संघटनेच्या वतीनं मी मागणी करतो की आत्ता जे सकल धनगर समाज आणि सर्व राजकीय पक्ष संघटना, सामाजिक संघटना यांच्या वतीने जे निवेदन दिले आहे त्या निवेदनाची दखल करमाळा तालुक्याच्या नगराध्यक्ष मोहिनीताई सावंत व CO करमाळा नगरपालिकेचे CO यांनी दखल घेऊन तात्काळ जागा उपलब्ध करून द्यावी व त्या ठिकाणी भव्य स्मारक उभा राहावे अशी मागणी करतो. आणि आज या ठिकाणी राजमाता अहिल्यादेवी यांचा करमाळा शहरात पुतळा बसवण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी आमचा सकल मुस्लिम समाज व डॉक्टर APJ अब्दुल कलाम फाउंडेशन व रूप फाउंडेशन यांच्या वतीनं पूर्ण पाठिंबा देण्यात येत आहे. लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये आज करमाळा नगर परिषद येथे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष शिव यांना या ठिकाणी सर्व पक्षीय, सर्व सामाजिक संघटना, सर्व धर्मीय म्हणजे सर्व समावेशक करमाळा तालुक्यातील जनतेने या ठिकाणी आज नगरपालिकेच्या नगराध्यक्षांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. मी सर्व करमाळा तालुका आणि शहरातील सर्व समाज घटकांचा आणि सर्व समाज बांधवांचा आणि सर्व सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सर्व पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी मी सर्वप्रथम सकल धनगर समाज करमाळा तालुक्याच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी जाहीर अभिनंदन करतो की त्यांनी लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या करमाळा शहरामध्ये पुतळा बसवण्याच्या संदर्भामध्ये जी भूमिका या ठिकाणी आज घेतलेली आहे ती भूमिका एकदम रास्त आणि योग्य आहे. कारण करमाळा शहरामध्ये
प्रत्येक महापुरुषांचे पुतळे इथून पाठीमागं बसवलेलेच आहेत आणि सर्वसमावेशक ज्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी 27 वर्ष जे मराठा साम्राज्य सांभाळलं होतं त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचाच पुतळा करमाळा शहरामध्ये नव्हता आणि आज सर्व समाजाने मिळून करमाळा शहर आणि तालुक्यातील सर्वच समाजातील माझ्या सहकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आणि सर्व जनतेने आज हा जो धनगर समाजापेक्षा सुद्धा त्यांनी जो मोठा उत्साह या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासंदर्भात दाखवलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं खरोखरच कौतुक करतो आणि आदरणीय नगराध्यक्षा मोहिनीताई सावंत आणि उपनगराध्यक्ष आमचे सहकारी आदरणीय अतुलभाऊ फंड यांनी सर्व समाजाच्या भावना लक्षात घेऊन ताबडतोब या प्रकरणाची कारवाई चालू करावी आणि करमाळा शहरामध्ये लवकरात लवकर अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासंदर्भात निर्णय घ्यावा एवढीच मी इच्छा आणि अपेक्षा त्यांच्याकडनं व्यक्त करतो आणि थांबतो. जय मल्हार, जय भीम, जय शिवराय.